हाय हॅलो नमस्कार सखी. सध्या आरी वर्क ब्लाऊज हा खूप ट्रेंडिंग आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर आरी वर्क ब्लाऊजचे अगदी नवीन आणि खूप सोबर दिसतील अशा डिझाईन्स पाहणार आहोत. यावरून तुम्ही जर आरी वर्क ब्लाऊज शिवून घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कशा पद्धतीची डिझाईन बनवू शकता याची आयडिया नक्कीच मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण एकाहून एक सुंदर अशा ब्लाऊजच्या डिझाईन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सखी या चॅनलवर आपण भरपूर सारे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायलाही विसरू नका आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. कारण सखी या चॅनलवर आपण हेल्थ टिप्स, किचन टिप्स, ब्युटी टिप्स, रिलेशनशिप टिप्स, आर्ट अँड क्राफ्ट, आपले सणसमारंभ, कादंबरी वाचन याबद्दलचे भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओमध्ये पाहत असल्याप्रमाणे आरी वर्क ब्लाऊजला मुख्यत्वे करून ब्लाऊजच्या पुढील गोटापट्टीला, ब्लाऊजच्या पूर्ण बॅक नेकला, स्लीव्जच्या काठांना आणि स्लीव्जवरती आरी वर्क केलं जातं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्ही ते आरी वर्क तयार करून घेऊ शकता. तुमच्या ब्लाऊजचा बॅक नेक आणि फ्रंट नेक कशा पद्धतीचा आहे त्यानुसार तुम्हाला वर्कची डिझाईन बनवता येते. अशा पद्धतीचे हे आरी वर्कचे ब्लाऊज खूप सुरेख दिसतात, जेणेकरून अगदी ट्रेंडिंग आणि नवीन फॅशन आणि त्यासोबतच पारंपरिकताही त्यामधून दिसून येते. आरी वर्क ब्लाऊजमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची साडी ज्या कलरची आहे त्यानुसार त्यावरील वर्क, त्यावरील मोती आणि लावले जाणारे कुंदन निवडणे. त्यामुळे ते अधिकच उठावदार दिसतात. तुमची साडीचे काठ जर गोल्डन असतील तर त्याच्यावरती तुम्ही गोल्डन कलरचं आरी वर्क असलेलं ब्लाऊज घालू शकता, जेणेकरून ते अगदी सुरेख दिसेल. साडीचे काठ जर कॉपर किंवा सिल्वर असतील तर ब्लाऊजवरती केलं जाणारं वर्क देखील त्या कलरचं असेल तर अधिक उठावदार दिसतं. आरी वर्क तयार करत असताना लावले जाणारे कुंदन हे देखील साडीच्या मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्टमध्ये असावे, हे महत्त्वाचं आहे. ब्लाऊजचा कलर आणि वरती येणाऱ्या वर्कचा कलर जर सारखा असेल तर तो उठून दिसत नाही. त्यामुळे ब्लाऊजच्या कॉन्ट्रास्टमध्ये वर्कचा जर कलर निवडला तर ते ब्लाऊज अधिक सुरेख दिसायला मदत होते. आरी वर्कमध्ये स्लीव्जच्या वरतीही वेगवेगळे पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अशा पद्धतीचं जर तुम्ही आरी वर्क ब्लाऊज तयार करत असाल तर खूप सुंदर लुक येतो. त्यासोबतच बॅक नेकला आणि बॅकवरतीही वेगवेगळे पॅचेस तुम्ही आरी वर्कमध्ये बनवून घेऊ शकता. वापरले जाणारे मणी, कुंदन, जरदोशी, लेस याचा वापर तुम्ही करू शकता. आशा आहे या व्हिडिओमधील हे सुंदर फोटो तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि कोणत्या पद्धतीचे ब्लाऊज तयार करून घ्यावे याची आयडिया आपल्याला आलीच असेल. सखी या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.